या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच समोरचा संघ जर पाहिला तर मातबर संघ आहे, त्यामध्ये योगेश आहे, त्यानंतर कुणाल आहे, यांसारखे चांगले खेळाडू या संघांमध्ये तर थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होते। आपण पाहताय खर्डी कसारा ओपन चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 हा देवीमान सोहळा। या सोहळ्याच्या अंतर्गत आजचा दिवस जर पाहिला तर तिसरा दिवसामध्ये ही पहिली मॅच आहे। एका बाजूला संघ आहे इनफ एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे गजानन स्पोर्ट 4747। या ठिकाणी इनफ संघाचा 12 प्रतिनिधी आला पाहिजे। चला मॅचला सुरुवात करायचे, टाइमर सेट केला जाईल। पहा दोन्ही संघांना सूचना आहे आणि यापुढे जेवढे पण मॅचेस होतील त्यांना पण सूचना आहे की एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटात पूर्ण करायचे। त्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच 3 ओव्हर या 15 मिनिटात पूर्ण झाल्या पाहिजेत। जर 15 मिनिटात 3 ओव्हर पूर्ण होत नसेल तर नक्कीच तुमचा एक फिल्डर आतमध्ये राहील आणि 20 मिनिटात 4 ओव्हर टाकून झाल्या नाही तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे। परत बोलू नका की माहित नव्हतं। चला तर जाऊया मॅच कडे। स्ट्राइकला सिद्धेश आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदेश। पहिला बॉल मॅचला होते सुरुवात। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल टाकत असताना अप्रतिम टाकला जातोय आदेशच्या माध्यमातून। बुलेट स्पॉटला चापा पडल्यानंतर डायरेक्ट विसावला जातो एस्टनच्या मागे। तिकडे जर यष्टीरक्षक पाहिलं तर योगेश आहे, चांगली कामगिरी आहे। पहिल्याच बॉलवर चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते। हो या ठिकाणी सुरेख चेंडू टाकला जातोय, व्हेरिएशनचा मारा इथे पाहायला मिळतोय आणि याच्या जोरावर दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय। पुढचा बॉल घेऊन आदेश। इथे व्हेरिएशन देत असताना पहा थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परिणामी एकही धाव धावली जात नाही कारण बॅकअप चांगला राहिला होता आणि त्याच कारणाने हा चेंडू अडवला जातोय। 3 चेंडू आणि 3ही चेंडू जर पाहिले तर निर्धाव चेंडू टाकले जात आहेत। चांगली गोलंदाजी आहे। गजानन स्पोर्ट 4747 संघ खेळतोय।
इथे पहाडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये. सलामीला फलंदाज सिद्धेश आहे जो की स्ट्राईक करतोय इनफ इंटरप्राइजेस संघाकडनं, परंतु त्याला थांबवलंय. 4 चेंडू टाकले, 4 चेंडू अप्रतिम टाकले, 4ही डॉट. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न असफल राहतोय. 5वा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव येतोय. आता पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत एकही मिडन ओव्हर पडली नाहीये. ही मिडन ओव्हर पडेल का याकडे लक्ष लागून राहिले. हलकीशी प्लेट केले, परंतु कुठली धाव होणार नाहीये. आणि या स्पर्धेतली पहिली मिडन ओव्हर ही गोलंदाज आदेशच्या खात्यामध्ये जाते. आपलातून गोलंदाजी इथे आदेशने आतापर्यंत केली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये एकही धाव न देण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय. अप्रतिम. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आहे करण. करण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सांगी कोट्यातील दुसरं षटक, व्यक्ती कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी करण येतोय. पंचांच्या डावीकडनं सुरुवात करतोय. समोर जर पाहिला तर गुड्डू आहे. फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेला खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू केलाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. संघाचं खातं ओपन झालंय. 1.1 चा खेळ संपला आणि खूप वेळानंतर ही धाव संख्या आली आहे. कारण 6 चेंडू जर पाहिले तर नक्कीच निर्धाव आले. त्यानंतर 7व्या चेंडूवर 2 धावा म्हणजे संघाचं खातं ओपन झालंय. पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी समोरच्या दिशेला खेळून काढलाय गुड्डू याने. 1 धाव कंप्लीट झाली. थोडासा फंबल होतोय, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही. या 2 धाव्यांनी धाव फलक जर पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचतय 4 धावा. 2 चेंडूचा खेळ इथनं समाप्त झाला. 2 चेंडूचा खेळ जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसरा चेंडू 2 धावा. पाहूया या ठिकाणी फटका चांगला ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, फेकतील, तोपर्यंत ते काढली जाईल फक्त आणि फक्त सिंगलच धाव. सिद्धेश येतोय स्ट्राईकला. ज्या सिद्धेशने पहिली ओव्हर खेळत असताना एकही धाव काढली नाही तो सिद्धेश या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज करण सज्ज झाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. एकही मोठा फटका मारू देत नाहीये. कॉलवर टप्प्याचा बॉल वाईट यार्कर या ठिकाणी पाहायला मिळतोय. परिणामी डॉट बॉलची सांगता. आतापर्यंत सिद्धेश याचा विचार केला तर 7 चेंडू फेस केले. 7 चेंडू मध्ये एकही धाव ही गोळा करता आली नाहीये सिद्धेशला. कमालीची गोलंदाजी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज करण सज्ज झाला. समोर सिद्धेश डावकुऱ्याचा फलंदाज फटका फसला आणि इथे झेल ही धरणीला दान झाली.
मिडॉनला झेल होती, क्षेत्ररक्षक होता, परंतु ती झेल सुटली आणि परिणामी 4 धावा या आपल्या संघाकडून समोरच्या संघाला गेल्या. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. दुसरं शतक प्रगती पथावर चालू आहे. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फटका सजवला. ऑन साइडला दूरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू केला आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावेने धावफलक पुढे सजलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. 11 धावा. 11 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूंच्या खेळामध्ये 11 धावा बनवल्या गेल्या. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी गजानन स्पोर्ट्स संघाने दाखवली आहे, कारण 12 चेंडू आणि 11 धावा या समोरच्या टीमला बनवू दिल्यात फक्त. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर संतोष येतोय. जशी गोलंदाजी आदेशने केली, परत फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल केला. चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. 17 धावा. पुढचा बॉल. हा सुद्धा चेंडू हवेत मारलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक खाली धावतोय. पहा काय घडतंय, काय बिघडतंय. 2 धावा धाव फलकाला ऍड होतील. 2 धावेने धाव फलक पुढे सजेल. 19 धावा. सुंदर फटके या ठिकाणी आतापर्यंत गुड्डू याच्या बॅटीतून आले. एक षटकार जरूर त्याने मारलाय. आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न. मागे गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परिणामी चेंडू पांडे क्षेत्राकडे निघालाय आणि पहा काय घडतंय, काय बिघडतंय. मैदानामध्ये चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने संघ पुढे जातोय. 23 धावांवरती. नशिबाचा चौकार इथे इनब एंटरप्राइजेस संघाला मिळालाय, कारण चेंडू जर पाहिला तर चांगला टाकला होता, पण मागे थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि परिणामी चौकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संतोष. वाह काय चेंडू टाकलाय. गोल्डन स्पॉटला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू राहिला. परिणामी डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर नक्कीच या ठिकाणी 12 धावा आल्यात. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. ऑन साइडला दूरला क्षेत्ररक्षक कुणाला आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू केला. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि 2 धावेनी संघ जाऊन पोहोचला 25 धावांवरती. 25 धावा धाव फलकाला ऍड झाल्या. आतापर्यंत गुड्डूचा विचार केला. 8 चेंडू आणि 19 धावा या गुड्डूने बनवल्या. पुढचा बॉल. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. फटका सुरेख आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावेंसाठी षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 ने पुढे सरकली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 31 धावा। पूर्णपणे या ओव्हरचा विचार केला थोडासा खराब ओव्हर इथे पाहायला मिळाला। 31 धावा धाव फलकाला ऍड झाल्या, कारण या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या, महागडे षटक ठरलं गेलं। या ओव्हर मध्ये 2 षटकार एक चौकाराच्या मदतीने अशा 20 धावा गोळा झाल्या आणि 20 धावा गोळा होत असताना धाव फलक सजलं गेलं 31 धावांवरती। काय फटकेबाजी आहे, गुड्डू 25 वरती खेळतोय आतापर्यंत। चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा। या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच 12 मिनिटात 3 ओव्हर टाकल्या गेल्या, कारण अजूनही 3 मिनिटे बाकी आहेत। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रसाद आहे। पहिला बॉल घेऊन समोर सिद्धेश। इनफ एंटरप्राइजेस संघ वालकीची प्लेट आणि ते पहा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, एक धाव। गुड्डूला माहिती आहे माझ्याकडे जेवढी स्ट्राइक राहील तेवढं माझ्या संघासाठी चांगलं आहे, कारण माझ्या बॅटीतून मोठमोठाले पटके येत आहेत आणि त्या अनुषंगाने गुड्डू हा स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय। पाहूया पुढचा बॉल। प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर आहे, समोर गुड्डू जो की 25 वरती खेळतोय। हा फटका चांगला आहे, सुरेख आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार, येईल A1 क्वालिटीचा गुड्डूच्या बॅटीतून षटकार। अडतीस धावा धाव फलकाला ऍड झाल्या या षटकाराच्या मदतीने। 38 धावा लगावल्या गेल्या। नक्कीच या ठिकाणी चांगली फटकेबाजी गुड्डूच्या माध्यमातून पाहायला मिळते। ओय ते पहा काय घडतंय, एक मोठा मासा गळाला लागला असता, परंतु गळाला लागता लागता तो सुटला गेला आणि बचावला गेला। आता कुठेतरी महाग ठरू शकतो गुड्डू, कारण विकेट मिळाली असती परंतु झेल सोडली। हो इथे पहा कमालीचा चेंडू, गती कमी केली त्यानंतर हा चेंडू फेकला गेला। डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळाली। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 4 चेंडूंच्या खेळामध्ये धावा जर पाहिल्या धाव फलकाला 38 धावा लागल्या गेल्या। पुढचा बॉल घेऊन इथे टॉपेज लागली, चेंडू मागे गेला, तिकडे योगेश आहेत, आता मात्र चुकी करणार नाही। पहिला धक्का लागलाय इनब एंटरप्राइजेस संघाला, गुड्डू बाद होतोय जो की चांगला खेळत होता। तेरा चेंडू आणि 31 धावांचं योगदान, कमालीची फलंदाजी, परंतु त्याला बाद व्हावं लागते। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल।
रवी येतोय. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल, किती धावा देईल पाहूया. या ठिकाणी पाहिलंच जाईल शेवटचा बॉल किती धावा देतोय. इथून ठरेल की दुसऱ्या सत्रामध्ये किती धावा कराव्या लागतील. त्यामध्ये टीम गजानन स्पोर्ट 4747 ला आपटका सुरेख ऑन साइड ला दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि टिपला जाईल झेल. इथे चांगलं झेल इथे टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मध्ये फक्त 7च धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवले, जे की गुड्डूला बाद केलं. त्यानंतर रवीला सुद्धा बाद केलं. धीम्या धीम्या पावलांनी आला होता, परंतु त्याच पावलांनी माघारी जातोय तो म्हणजे रवी. पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा जर पाहिल्या तर 38 धावा या 24 बॉल मध्ये बनवल्या. त्या म्हणजे टीम इंटरप्राइजेस संघाने. आता पाहूया दुसरा सत्र. 39 धावा बनवायच्या टीम गजानन स्पोर्ट्स संघाला. यानंतर होणारा सामना आहे अक्षरा 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे जय बजरंग स्पोर्ट. दोन्ही संघ आले असतील तर कर्णधार पाठवायचे नाणेफेकीसाठी. चला इनफ इंटरप्राइजेस संघ आपले 11 खेळाडू मैदानामध्ये पाठवा. सुरेख खेळ झाला, परंतु एक हाती झुंज लढत होता गुड्डू. शेवटच्या ओव्हर मध्ये ती झुंज देत असताना त्याला विकेट सोडावी लागली. 31 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलं, आपल्या संघासाठी दिलं. आणि 31 धावांचं योगदान देत असताना आपल्या संघाला 38 धावांपर्यंत पोहोचवलं. तर पाहूया 39 धावा बनवायच्या टीम गजानन स्पोर्ट्स संघाला. त्या 39 धावा कशा प्रकारे बनतील, किती ओव्हर मध्ये बनतील याकडे लक्ष लागलं जाईल. कारण गजानन स्पोर्ट म्हटलं तर त्यामध्ये योगेश आहे, त्याच्या सोबतीला नक्कीच कुणाल आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये त्यांनी आपल्या बॅटिंग मधून आपली छाप सोडली होती, परंतु आजचा दिवस जर पाहिला तर आजचा दिवस हा तिसरा आहे. तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये त्यांना धावा करायच्या 39. 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात, योगेश आणि त्याच्या सोबतीला कुणाल आहे. चला क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅचला सुरुवात करा. अक्षरा 11 संघाचा कर्णधार आला असेल तर नाणेफेकीसाठी यायचे जय बजरंग स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध अक्षरा इंटरप्राइजेस, सॉरी अक्षरा 11 आहे. मॅच रंगते. पहिला सत्र आपण पहिल्या सत्रामध्ये 38 धावा बनवल्या इनब इंटरप्राइजेस संघाने. त्यानंतर दुसरा सत्र चालू होईल. टाइमर सेट केला जाईल, लक्ष असू द्या. 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत.
जर झाल्या नाही तर एक फिल्डर हा तुमचा सर्कल मध्ये घेण्यात येईल. गेम ऑन होते. पहिला बॉल रवी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर कुणाल. हो इथे पहिलाच बॉल खराब टाकला जातोय. पंच आमच्याकडे फिरले, इशारा दिला, वाईटची घोषणा त्यांच्याकडून झाली. एक अवंतर धाव, ही धाव फलकाला ऍड झाली. म्हणजे काय तर संघाचं खातं पण वाईटने होतंय. एक धाव फलकाला ऍड झाले. पहिलाच बॉल टाकायचा आहे रवीला, परंतु फलंदाज जर पाहिला तर डावखुऱ्या हाताचा कुणाल. ओ सुरेख पद्धतीने हा चेंडू फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय आणि परिणामी डॉट बॉलची सांगता. ते पाहिलं तर आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न जरूर झाला, थोडेसे सफल झाले होते, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल घेऊन रवी. पहिला बॉल तर नक्कीच चांगला टाकला जातोय. इथे फटका चांगला आहे, सुरेख आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्यांनी धाव फलक जाऊन पोहोचते 5 धावा. सुरेख फटका होता. पूर्णपणे पाहिलं की गॅप आहे, कारण ही ओव्हर जर पाहिली तर P1चं षटक, आणि या P1च्या षटकाचा विचार केला 9 खेळाडू आतमध्ये आहेत, 2 खेळाडू बाहेर आहेत. याच गोष्टीचा फायदा कुणाल आणि योगेशला उचलायचा आहे, आणि त्याच गोष्टीचा फायदा कुणाल उचलत असताना एक चौकार जरूर मारलाय. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच एकच धाव. थोडस फील्ड पोझिशन आता चेंज होईल, कारण उजव्या हाताचा फलंदाज योगेश येतोय. योगेश भोईर. पहिल्या दिवसामध्ये या 2 खेळाडूने पहिला दिवस गाजवला, कारण त्यांची या पहिल्या दिवसामध्ये 2 मॅचेस झाल्या. त्या 2 मॅचेस मध्ये एक मॅच कुणाल मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरला, आणि त्या दुसऱ्या मॅच मध्ये योगेश भोईर हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पाहूया. फटका सुरेख आहे, पूर्णपणे चेंडूला येऊ दिला. त्यानंतर लेटकटचा हा फटका आपण पाहिला, कव्हर आणि पॉइंट म्हणून उडवला. चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकारासाठी 4 धावा. 4 धावा धाव फलकाला ऍड होतील. चार धाब्याने धाव फलक जर पाहिलं तर नक्कीच 10 धावा. 3 चौकारास 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ठिकाणी दुसरा चौकार तर आलाय. पाहूया. योगेश यासाठी आहेत 3 चौकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय दळखन गावचे सरपंच लवेश वाघ यांच्याकडून आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज योगेश यासाठी आहे. एक चौकार. हा फटका सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवा हिस्सा पार चौकारच्या दिशेला. 4 धावा. 3 चेंडू आणि 3 चौकार आले. 500 रुपये रोख या ठिकाणी आमच्याकडे जमा झाले योगेश साठी. सुरेख पद्धतीने खेळतोय आतापर्यंत, कमालीची कामगिरी आहे. 18 धावा या धाव फलकाला ऍड झाल्या. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडूच्या खेळामध्ये 18 धावा धाव फलकाला जोडल्या जात आहेत. पहिली ओव्हर जर म्हटलं तर नक्कीच थोडीशी महागडी ठरली. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. गोलंदाज जर पाहिला तर नक्कीच रवी होता, आणि दोघही एकाच गावचे सुपुत्र आहेत. रवी आणि त्याच्या समोर जो खेळाडू खेळत होता योगेश. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गुड्डू.
फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली होती, परंतु आता गोलंदाजी चांगली करायची आहे. आपल्या संघाला जिंकवायचं आहे आणि आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. पहिला बॉल घेऊन फुलटॉस बॉल उडावलाय. पहिली विकेट मिळेल का? हो, मिळाली पहिली विकेट. आणि विकेट मिळाली कोणाची? तर कुणालची. एक मोठा मासा गाळाला लावला गेला. सुरेख पद्धतीने जाळ टाकलं होतं आणि जाळ टाकत असताना कुणाल याला बाद करण्यात यश आले, ते म्हणजेच गुड्डूला. पहिल्या बॉलवर पहिली विकेट कुणालची घेतोय गुड्डू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संतोष. पहिल्या बॉलवर विकेट तर मिळवले. अजून येणारे 5 चेंडू आहेत या ओव्हर मधले. हे 5 चेंडू मध्ये किती धावा येतील? 39 धावांचं लक्ष उराशी घेऊन मैदानामध्ये जोडी उतरली. ती जोडी फोडण्याचं काम या ठिकाणी गुड्डूने केलंय. कुणालला बाद केलं. एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवला गेला. पाहूया या ठिकाणी दुसरा चेंडू आणि समोर आहे संतोष. उजव्या हाताचा फलंदाज संतोष मैदानामध्ये दाखल झाला. नेट नंबर 3 वरती. लवकरात लवकर खेळायचं आहे. टाइमर सेट आहे. रिवर्स फिरले, त्यानंतर फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. संतोषच्या बॅटीतून आलेला हा चौकार आपण पाहिला आणि या 4 धावेनी धाव फलक 22 वरती. नक्कीच या ठिकाणी वाईट चेंडू असेल, कारण या ठिकाणी जर पाहिला तर नक्कीच खूपच बाहेर टाकला होता. परिणामी वाईट आला. एक अभ्यंतर धाव ही धावफलकाला ऍड झाली. ते 20 धावा. हा चेंडू सुद्धा वाईट असेल. पहिले जर पाहिला तर नक्कीच पहिला वाईट जो पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला आणि हा दुसरा वाईट डाव्या यष्टीच्या बाहेर, खूपच बाहेर. परिणामी एक धाव ही ऍड होते. हा चेंडू चांगला आहे. हॉट बॉल टाकला जातोय. पुढचा बॉल घेऊन गुड्डू. आडव्या बॅटने फटका सजवलाय. कार्पेटचा सायनी चेंडू ऑन साइडला निघाला. दूरवरून क्षेत्ररक्षक चाललाय पकडण्यासाठी चेंडूला. थोडासा फंबल झाला, परंतु 2 धाबा काही रोखू शकणार नाहीये आणि या 2 धाब्याने धाव फलक पुढे सजेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावांवरती. या ओव्हर मधले चेंडू जर पाहिले तर नक्कीच चार चेंडू आहेत. पुढचा बॉल घेऊन गुड्डू सज्ज झाला. समोर संतोष आहे. हा पटका सुरेख ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक आणि झेल सोडली. संतोष याला जीवनदान मिळते. खूप वेळानंतर योगेश स्ट्राइकला जातोय, कारण पहिली ओव्हर खेळत असताना योगेशने 3 चेंडू मध्ये 12 धावा बनवल्या. त्या 3ही चेंडू जर पाहिले तर सलग हॅट्रिक मारली होती.
आणि आता स्ट्राईकला जातोय. हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, अडवला जाईल, मिळेल सिंगल धाव. षटक क्रमांक दुसरं संपलं. 28 धावा या धावफलकाला ऍड झाल्या. एक गडी बाद आहे. 28 धावा धावफलकाला बनवल्या गेल्यात. योगेश आणि त्याच्या सोबतीला खेळ करण्यासाठी खेळ करतायत संतोष. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. सॉरी, तिसरं षटक. आणि पहा, फक्त 4च मिनिटं बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक ओव्हर पूर्ण करायची आहे, अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किशोर आहे. इनफ एंटरप्राइजेस संघाकडनं. पहिला बॉल योगेश हलक्या हाताने प्रेस केले चेंडूला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न नाही करणारे, कुठलीही रिस्क घेणार नाहीये योगेश. योगेशला माहित आहे मला मैदानामध्ये थांबायचं आहे, माझ्या संघाला जिंकवायचं आहे. त्याच अनुषंगाने योगेश फलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगला खेळतोय आणि त्याच्या सोबतीला त्याला साथ देतोय संतोष. दोघेही उजव्या यष्टीचे फलंदाज. फटका चांगला आहे, सुरेख आहे. ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत, तोपर्यंत धावल्या गेल्या या 2 धावा. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आणि 2 धावेने धावफलक पुढे सजेल 31 धावांवरती. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 10 चेंडू 8 धावा. समोर फलंदाज जर पाहिला तर संतोष आहे. सुरेख फटका आहे. पाहिलं होतं गॅप मोठा आहे आणि अगोदरच मागे सरकले. त्यानंतर फटका सजवला. चौकाराच्या दिशेला चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. कव्हर आणि पॉइंट वरून हा चेंडू जर पाहिला तर उडवला होता. दोघेही क्षेत्ररक्षक पाहतच राहिले चेंडूवर, कारण तिकडनं जर पाहिला तर डीपला कोणीही नव्हतं आणि तिकडे आलेला हा चौकार. धावसंख्या बरकन पुढे सरकली. आता मात्र इथे जर पाहिला तर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न संतोषने दाखवला, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन पाहायला मिळाला नाही. 8 बॉल 4 धाब्यांची गरज. पाहूया संतोष, त्याच्या समोर गोलंदाज किशोर आहे. फटका सुरेख आहे. पाणी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, सीमा पार येईल. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे सामना फिनिश केलाय संतोषने षटकाराने. आणि अभिनंदन टीम गजानन स्पोर्ट 4747 आणि हार्ड लक इनफ एंटरप्राइजेस. नक्कीच या मॅच मध्ये जे पारितोषिक लावलं